संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी जान्हवी देवराम तांबे इयत्ता 6वी मानाचा मुजरा करते. सह्याद्रीच्या छाताडातून नाथभवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथभवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जोगतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील काचेरी मानतो. तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दात संशोधन करतात किंवा बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असं वाटतं खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवं. कारण हे नाव ऐकताच अंगात ते शहर उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर मला ताट करून सांगा मराठी. मराठी या शब्दाचा अर्थ काय? मराठपर्यंत राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 गोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 अक्षर, 6 संविधान, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त 1 शिवबा. मराठी 1 मॅच शो, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदूप्रभू शिवाजी राजा, बांधकर बने जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार के घोड़े पर सवार होते और झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे लढले आदिलशाच्या 1500 माणसांबरोबर. त्या 7 युद्धांची नावे विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल बिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठूजी शिंदे, सिद्धिलाल आणि सरनमत कुटतोजी उर्फ प्रतापराव झुंजार. वेळात मराठी वीर दौडले. या 7 वीरांना मानाचा मुद्रा. मित्रांनो, शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्तेखान गुरुजी असे होते. त्यात खानानं शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचे प्रसंग नमूद केलेला आहे आणि या गुरुजी खानानं आणखी प्रसंग नोंदवला आहे. तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. थोड्या वेळाने बोलणं संपला. शाहिस्तेखानाची एक बहीण दावत खानाकडे आले आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान. त्यावेळी बोटे चढलेला शाहिस्तेखान स्मिथ हस्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तर तिला पळवणार नाही, पण जरी त्यांनी तिला पळवली असतील तर बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी मोठ्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चरित्रावर. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य एवढे की आज या संबंध भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चरित्रवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती. नंतर ती सापडली. छत्रपती शिवाजी राजांना मानाचा त्रिवार मुद्रा. अमेरिकेच्या मोसन विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा पाठ शिकवला जातो. अनेक देशांमध्ये राजांचा इतिहास आज अभिमानाने शिकवतात. पण आमचं दुर्दैव, आमच्याकडे हेच इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. आणि गर्व असेल शिवाजी राजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर घ्या. शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर मग तोफ खानाचा प्रमुख कोण? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख कोण? दौलत खान. शिवाजी महाराजांचा घोडदलाचा प्रमुख कोण? सिद्धिलाल. शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण? नूर खान. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मयकर. शिवाजी महाराजांचे एकमेव वकील काजी हैदर. शिवाजी महाराजांचे त्या काळचे एकमेव चित्र उपलब्ध आहे. त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद. शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी, नीट आहे ना, अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनखे पाठवून देणारा विस्तुमेत जमाल हाही मुसलमान. जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर मग शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोध असू शकतात का? शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमानच होते. शिवाजी महाराजांनी एकाही मस्जिद बांधले नाही किंवा एकाही
पाहिजे. रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तिथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंदिराला विचारले, जगदीश्वराचे मंदिर बांधले आहे, पण माझ्या मुसलमान सैन्यासाठी मस्जिद कोठे आहे? मंत्र्यांनी विचारले. महाराज जावं दाखवा. महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोर जावं दाखवली व तिथे आपल्या मुसलमान सैन्यासाठी मस्जिद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? हा इतिहास जर आपल्या देशात सांगितला गेला तर सामाजिक दूरी निश्चितच नाहीशी होईल. अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले? शिवाजी महाराजांनी सांगितले, अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारले, त्याचे वेळ कोठे आहे? महाराज उत्तरले, प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हणाले असतील हो जिजाऊ? शिवबा, अफजल खान असेपर्यंत त्याच्याशी वैर होते. अफजल खान संपला, आता वैरही संपले. तुझ्या राज्यात कोणा प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याचा स्मारक बांध. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या प्रेताचे गडाच्या पायथ्याशी दफन केले आणि तेथे त्याची कबर बांधली. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला आणि पुढे हाच सिंह रेतीच्या वाली झाला, ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. कृपया करून हा राजाचा इतिहास जगासमोर आणून जगाला सांगा की आपला राजा कुठला धर्म किंवा जाती काढून नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध लढत होता, हे लक्षात घ्या.